नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. परभणी महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून महानगरपालिकेवर 37 जागा जिंकून निर्विवाद बहुमत सिद्ध केलं आहे. या निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टीला नाकारला असून त्यांनी झालेला पराभव हा मान्य करावा असं आवाहन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केलं आहे. परभणी शहरातील अक्षता मंगल कार्यालय या ठिकाणी शनिवारी शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कार कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार डॉक्टर राहुल पाटील बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी वज्रमुठ बांधून एका वेगळ्या विचारानं महानगरपालिका निवडणुकीत विजय संपादन केला आहे. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढली गेली आणि यात जनशक्तीचा विजय झाला. क्रांतीची मशाल आता परभणीत पेटली असून पुढील काळामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगला काळ परभणीकर पाहतील. राज्यात कोणतंही सरकार असलं तरी परभणीतील समांतर पाणीपुरवठा असो किंवा अंतर्गत भुयारी गटारी मार्ग किंवा शहरी विकासाची कामे असो, यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, कारण तो कसा खेचून आणायचा हे आम्हाला चांगलं माहीत आहे असं सांगून ते म्हणाले, शासनानं देखील आता दुजाभाव करू नये. महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेने मोठं यश संपादन केलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव केला आहे. हाच पराभव पक्षानं आता मान्य करावा, कारण राजकारणामध्ये पराभव देखील पचवता आला पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले, आजच्या या महानगरपालिकेच्या निकालानंतर ही पहिली पत्रकार परिषद आहे. तुम्ही पाहिलं असेल की व्यासपीठावर भरगच्च असे सगळे नेते मंडळी एक वज्रमूठ बांधून आज उभा आहे आणि एक वेगळा विचार या समाजाला देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. जशा प्रकारची निवडणूक आम्ही सर्वांनी एकत्र लढली, धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आणि जनशक्ती विजय झालेली आहे आणि क्रांतीची मशाल ही परभणीमध्ये पेटलेली आहे आणि परभणीचा यानंतरचा कार्यकाळ अतिशय चांगला राहील. हे काही जरी म्हणत असले तर शेवटी मी पण 3 टर्मचा आमदार आहे. सन्मानित खासदार साहेबांनी सुद्धा 5दा नेतृत्व केलेलं आहे व निधी कसा खेचून आणायचा आम्हाला माहिती. हे काय यांचे घरचे कोणाचे पैसे नाहीत, ही जनतेची प्रॉपर्टी आहे. म्हणून अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, समांतर पाणी पुरवठा योजना असेल किंवा शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचा निधीची कमतरता भासू देणार नाही. पण शासनाने सुद्धा दुजाभाव आमच्याबरोबर करू नये अशा प्रकारची विनंती आम्ही शासनाला करू. शेवटी लोकतंत्रामध्ये पराभव सुद्धा स्वीकारता आला पाहिजे. ते भाजपाने पराभव आपला स्वीकारावा आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्या एवढंच या निमित्ताने बोलतो. यावेळी बोलताना खासदार संजय जाधव म्हणाले, आम्ही या ठिकाणी मेडिकल कॉलेजवर आंदोलन केलं होतं की आम्ही परभणीकर, तसं आम्ही सर्व परभणीकर या परभणीच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत एवढं सांगतो. माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांनी पत्रकार परिषदेत आपलं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले, या निवडणुकीमध्ये आम्ही आघाडीचे सर्व मिळून लढलो आणि नगरपालिका ची सत्ता जी आहे ती निर्विवाद आमच्या हातात राहणारच आहे. त्याच्यामध्ये कुठला आता काही फरक होणार नाही. आणि काम करत असताना तुम्ही सर्वांनी आणि मायबाप जनतेने आमच्या आशीर्वाद नगरसेवकांच्या पाठीशी उभं केला, त्याबद्दल जनतेची आभारी आहे. तुमच्या सर्वांचे प्रेसने देखील चांगलं काम केलं. बऱ्याच ठिकाणी आम्हाला सुधारायचं काम केलं आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला मदत करायचं काम तुम्ही केलं, त्याच्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. या पत्रकार परिषदेत जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव, डॉक्टर विवेक नावंदर, नगरसेवक भगवान वाघमारे तसेच नदीम इनामदार, संजय गाडगे, अंबिकाताई डहाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी आज दिनांक 17 जानेवारी रोजी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केली. या यादीत
पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशदादा विटेकर यांचा समावेश करण्यात आला आहे. 5 फेब्रुवारी रोजी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या होत आहेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगानं आज दिनांक 17 जानेवारी रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुनीताताई पवार, मंत्री हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, संजय बनसोडे यांच्यासह पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशदादा विटेकर यांचाही या स्टार प्रचारकामध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं होणाऱ्या सभांमध्ये हे स्टार प्रचारक निवडणूक मैदान गाजवणार आहेत. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.